राम राम मंडळी. तर आज आहे सॅटर्डे आणि होपफुली आम्ही आज घरी आहोत. नाहीतर दर सॅटर्डे संडे आम्ही बाहेर असतो. मग आम्ही आज असा विचार केला की काहीतरी घरी ब्लॉग करूयात. सो आम्ही आज मजा मस्ती थोडंसं काम असा काहीतरी ब्लॉग करणार आहे आणि संध्याकाळी पाणीपुरी डेटला जाणार आहे. ये संध्याकाळी पाणीपुरी डेट म्हणजे ऍक्च्युली शूटच आहे, दुसरं काही नाही. शूट कम डेट आहे ती आमची. हा, आणि तिथं पाणीपुरी म्हणजे काहीतरी एक कॅफे आहे, पाणीपुरी कॅफे. ऍक्च्युली सगळ्यांना आता ठेल्यावर पाणीपुरी खायला आवडते, कोणाला कॅफेमध्ये जायला प्रेफर करत नाही. पण ते कॅफे काहीतरी वेगळं आहे आणि पाणीपुरी तिथे व्हेरिएशननी मिळते. व्हेरिएशन म्हणजे काहीतरी हेल्दी पण पाणीपुरी आहे तिकडे आणि ते असं काहीतरी जार भरून देतात, त्याच्यामध्ये मस्त पाणी वगैरे असतं. तर असं काहीतरी वेगवेगळं आहे. तर आम्ही तुम्हाला आज वेगवेगळं काय काय दाखवणार आहे. फुल मजा मस्तीचा हा सॅटर्डेचा ब्लॉग आहे. तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर संध्याकाळी Yes! गेल्यावर कळेलच कशी पाणीपुरी असेल, काय असेल. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. आणि आम्ही आज दिवसभराच असं काहीतरी चिल करायचा प्लॅन ठरवलाय. बघू अजून काय काय अनप्लॅन्ड प्लॅन्स होत आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला दाखवत राहू आजच्या ब्लॉगमध्ये. सो नक्की बघत राहा आम्हाला. येस. बाय बाय. तर आम्ही आज थोडंसं घर आवरायचं म्हणतोय, कारण की आम्ही दरवेळेस शूटला जाऊन आमचं खूपच अस्तव्यस्त सामान असतं इकडे तिकडे आणि आमची रूम पण खूपच बिखरली ए दसका दो. अरे किती सामान साठवलंय, काय ते क्लिपा, काय ते एवढं हो लागतं. दुकान उघडलंय घरी. तरी कमीच आहे. ए, शुभम, चल. नो, आज सॅटर्डे, नाही. आज मी मस्त आराम करणार आहे. नाही. नाही काय नाही, इकडे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आहे ना ही आराम करत असते, ती ही झोपलेली असते, तेव्हा मी एकदम शांत असतो, अजिबात आवाज करत नाही, काही नाही. तिच्या अंगावरचं नसेल तिच्या अंगावर देऊन गपचूप निघून जातो. पण हिचं कसं आहे, मी थोडंसं कुठे मस्त निवांत पडलो असेल तर ही मला त्रास देणार, डोळे चोडणार, कानाच्या इथे मोबाईल घेऊन बसणार, असं रील ऐकवत बसणार. आणि म्हणजे सुखाने झोपूनच देत नाही, आरामच करून देत नाही. या सगळ्याच मुलींचं असं असतं का मला माहित नाही, मला खरंच कमेंट करून सांगा. पण हिचं असंच आहे बाबा, मी आज तरी निवांत झोपणारच आहे, काही बोलू दे. आणि माझं तेवढं प्रेमच आहे ना, कारण की मला आवडत नाही तू असं शांत बसलेला. एवढं नको करू प्रेम, थोडं कमी केलं तरी चालेल. झोपू दे मला. आजच्या गावात तुझ्या अगं शिंग आहेत का म्हशे, काय आहे? लागलं मला तुझं दगड. तर आता झाली जेवायची वेळ, तर बघू आज काय काय आहे बेत. हे काय आहे? अरे चपाती बरोबरची भाजी कुठे आहे? गुलाबजाम बरोबर खाऊ का काय? ती गरम होती इथे. अच्छा, कुठली भाजी आज? वेट दाखवते. वाव. अरे ही काय? आहे भजीची भाजी. भजीची भाजी? हा म्हणजे व्हेज बोला. आणि भजी कुठली, कांदा का बटाटा? मग अरे ते मिक्स भाजी असते, मिक्स भाजी म्हणजे काय काय सापडलं नाही तर अशा भजी आणायची, ती भाजीत टाकायची, झाली भजीची भाजी. नाही रे, म्हणजे आपलं कोबी वगैरे सगळे जे असतात ना, ते त्याचे बॉल्स करायचे आणि ते भाजीमध्ये टाकायचे, म्हणजे कसं खाल्लं पण जात ना. हे तूच का खात सगळं? नाही. माझ्यासाठी काहीतरी चांगलं स्पेशल दिसलंय मला. पावभाजीची भाजी बस झाली. एवढी वाटीवर तर मला लागेलच. नाही, तुम्ही खाणार आहे. नाही, मीच खाणार आहे. कारण मला पाहुणे आवडतात. त्या पावाचं काय करू? काय त्याला बटर लावून? हा. ठीक आहे, चला मग आता आम्ही जेवून घेतो मस्तपैकी. जेवण झाल्यावर मग आपण काहीतरी चॅलेंज काहीतरी करायचा विचार आहे, तर तो करूयात. ओके आहेस ना? तू रेडी आहेस ना? तू बिबरली तर नाहीस ना? नाही, मी नाही घाबरले. तुलाच असं मला वाटतं घाम मारलेला आहे. नाही, मला घाम अजिबात नाही आला नाहीये. ठीक आहे, मी दरवेळेस जिंकते. एवढं ऊन असून पण मला आज घाम नाही आला, कारण की मी तुला अजिबात घाबरत नाही, कारण की तुला चॅलेंज मध्ये आज हरवणारच आहे. ठीक आहे, आपण बघूयात कोण हरवतंय. अरे लेट सी, मला कॉन्फिडन्स आहे, बट ओव्हर कॉन्फिडन्स आहे. चला तर आपण घेऊ. नीट वाढ, सगळं वाढ. हो, नुसता हा इथे बघत बसलेला असतो. वाढलं ना की तो असंच निघून जातो. माझ्या मागे मागे नुसतं ताट घेऊन येत असतो. तुझ्या मागे मागे ताट घेऊन येत असतं तुझं पण. अरे तुझं पण, ती जाते अशी हात हलवत नुसती. काय केलं? चमचा घेऊन गेला भाजीचा, परत घेऊन आला. मी म्हंटल काय रे शुभम, कशाला घेऊन आला? तर म्हणतो अगं भाजी तिथे ठेवायलाच काही नव्हतं, म्हणून मी परत हातात घेऊन आलो. आता जर भाजी इथं ओव्हन मध्ये गरम करत असेल तर सांगायचं ना मला, भाजी इथंच आहे. मी नुसता चमचा घेऊन गेलो, मला वाटलं ती भाजी घेऊन गेली ऑलरेडी तिकडे, मग मी म्हणून त्यासाठी चमचा मदतीसाठी घेऊन गेलो आणि तो मदतीसाठी परत डबल आला. काम करतो, डबल काम. काही डबल काम करत नाही. चला जाऊ दे, तिचं ऐकू नका. बाय बाय. 2 hours later. तर आपण आता चॅलेंज स्टार्ट करूयात आजचं. तर चॅलेंज असं आहे की मी तिच्या काही 3-4 गोष्टी वस्तू आणलेल्या आहेत. सो
मी फक्त त्याचं वर्णन करणारे, असं मागं लपवणारे माझ्या हाताच्या एक एक गोष्ट, आणि तिने ते ओळखून दाखवायचं. तर बघू ही किती चांगल्या प्रकारे ते ओळखते, आणि मला मला पण माहित नाही मी किती चांगल्या प्रकारे त्याचं वर्णन करू शकतो, कारण की अशा काही गोष्टी आहेत जे ती कशासाठी वापरते, काय किती किती वेळा वापरते मला पण नक्की सांगता येणार नाही, पण तरी मी सांगतो आणि तू सगळ्या ओळखून दाखव. माझ्याच गोष्टी आणल्यात तू. तुझ्याच गोष्टी नाही आहेत, काय काय खूप इंटरेस्टिंग गोष्टी पण आहेत. हिंट तर मिळाली आपल्याला की माझ्याच गोष्टी. तर आपण पहिलं प्रोडक्ट स्टार्ट करूयात. मी पहिलं तुम्हाला दाखवतो काय प्रोडक्ट. तर हे आहे प्रोडक्ट. आता तू डोळे उघडू शकते, मी तुझ्या मागे लपवतो. सो हा, आता मी तुला एक्सप्लेन करतो की काय असू शकतं ते. ते आहे तुझंच काहीतरी. हा माझंच काहीतरी, हा काय क्लू झाला. अगं हो, ऐक तर पुढे हा, बरं. पुढे तर ऐक. ते आहे सिल्वर कलरचं. सिल्वर ओके. कलरचे कानातले. ते आहे असं छोटस, नाही छोटं नाही, छोटं पण मोठं. छोटं पण मोठं म्हणजे बारीक मोठं कानातले. नाही, आणि ज्याच्यामुळे तू सुंदर दिसतेस. सिल्वर कलर. अच्छा, मग ते हे नाही ब्लशचं, नाही ग्लोचं नाही. नाही, आणि म्हणजे जे तुझ्याच रंगाचं असतं, माझ्या रंगाचं ओरिजिनल रंगाचं तुझ्या. काळं म्हणतोस का? हा, मी कशी काय original ओळखते बरोबर. मला माहिती तू मला काळी म्हणतोस म्हणून. ए बघ ना कॅमेऱ्यात कोण दिसतंय काळ. नाही, कॅमेरामध्ये तू पुढे बसली लाईट मध्ये म्हणून. ये. तू ओळख तर आधी. नीट सांग ना, काहीच नाही समजत ते मला. सांगितलं एवढे क्ल्यूज दिले, बापरे, सगळ्यांना कळतं. माझंच काय, तुझाच प्रोडक्ट आहे, आणि तू ते लावल्याशिवाय बाहेर निघू शकत नाही. लिपस्टिक. अजून काय क्ल्यू देऊ शकतो तुला मी? हे असले काहीतरी फालतू क्लू नको देऊ, नीट दे. बरं ठीक आहे. त्यांनी म्हणजे तू माझ्या डोळ्यात डोळे घातलं की मला असं काजळ. काजळ? मस्करा. हा, अरे ओळखलं बरोबर. हे मस्कारा आहे, डबल ट्रबल. दादा नाव आपलं पण असेल. सांगायचं ना. काळाच आहे ना मग. हे मस्कारा काळाच असतोय बघ. हा मग. बरं मी ओळखले. हा, तर आता Yes. एक प्रोडक्ट ओळखले आत्ताशी. लगेच दुसरा खुश नको होऊ. ते पण एवढ्या वेळाने, बापरे किती एक्सप्लेन करावं बरोबर लागेल. माझा टायमर थांब, चालला. आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे तर नेक्स्ट प्रोडक्ट असा आहे की सोपं असू शकतं कदाचित तुझ्यासाठी ओळखणं, पण तरी सांगतो. सगळंच माझ्यासाठी सोपं आहे, तू बोल. हे बघ, तू एक नंबरची काय आहेस? मी एक नंबरची हुशार आहे. शेंबडी. हा, तर मग थंडीत तुझ्या काय हाल होतात? सर्दी होते. हा, तर ते होऊ नये म्हणून मग काय असतं तुझं? कानाचं. हे लगेच ओळखलं ग. अरे, माझं favorite हे तर सततच गोष्ट आहे. असतंय. उन्हात, सर्दीत, थंडीत, पावसाळ्यात सगळीकडे घेऊन फिरती, मग ते ओळखणारच. फेवरेट गोष्ट आहे माझी, एकदम गरम फील होतं मला. वाव, गरबून. आता नेक्स्ट हा, ते काढ ना, तुला ऐकू तरी येणार आहे. येतंय आलं काय मी डोळे मिटा, बघू नको. नेक्स्ट आहे, तर आता डोळे उघडू शकतेस तू. तर नेक्स्ट आहे जी की तुझी वस्तू नाहीये, पण तू माझी चोरलीस. मी तुझी काय चोरली वस्तू? हो, काय म्हणजे काय? माझी काहीतरी वस्तू चोरलीस तू. तुझं हृदय ते तर नाही घेऊन आलास ना काढून? अरे बापरे. सांग. पुढे अजून क्लू द्या ना. हा, जे की लाल कलरचं आहे. हा, माझा तेच ते. हा, हा, ही शपथ, मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढ्या लवकर ओळखेल. मी खूप हुशार आहे. ग, माझं प्रेम बघा किती, म्हणजे तुझं किती प्रेम जास्त आहे आहे. राजा. त्यामुळं माझं मी इतकं पटकन उत्तर दिलेली आहेत की कशामुळं? कारण की मी तुला असं हृदय माझं दिलंय प्रेमाने, आणि तू ते स्वीकार मी ते केलंय. चोरलंय ना. चोरलंय? म्हणून मला मी ते उत्तर दिलंय. बर, मानलं तुला. ये. तसं अजून एक माझ्याकडे काहीतरी अजून एक आहे? आपल्याच प्रेमाच्या रिलेटेड, ते ओळखून दाखव. ऍक्च्युली 3च प्रोडक्ट होते, पण 4थं पण आणून ठेवले मी. तर थांबा, डोळे मिट. तर हा, बघू शकतेस. तर हे प्रोडक्ट असं आहे की जे मी तुला कधीतरी एकदम स्पेशल मुवमेंटला दिलं होतं, आणि ते अनएक्सपेक्टेडली दिलं होतं, आणि ते बघून तू अशी शॉक झाली होती, खुश झाली होतीस. मला माहितीये तुम्हाला ती रोज मध्ये अरे, अंगठी दिली होती. अरे एवढं पण हुशार नसावं आणि एवढं लवकर आहे पण मी होतं. तेवढी हुशार. तर
काय करू तीच कारण गोष्ट की आहे आहे. ना मी तुझ्यासाठी खूप सिम्पल सिम्पल गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे सिंपल सिंपल गोष्टी केल्यात जेणेकरून मला ते लगेच कळायचं. सिम्पल सिम्पल पण किती मनापासून केलेल्या आहेत माकडे. तर हे बघा. या रोज मध्ये मी मला त्यांनी अंगठी दिलेली होती. हा ती कशी दिली होती ते पण सांग. अशी व्हॅलेंटाईन डेला आम्ही एका हॉटेलमध्ये होतो आणि आम्ही म्हणजे तिकडे सॉन्ग वगैरे चालू होतं. तर ते मी सॉन्ग ऐकण्यात खूप मग्न झाले होते आणि त्यांनी म्हणजे अचानक ती अशी मागून असं हे काढलं रोज आणि माझ्यासमोर असं ठेवलं आणि मी अशी इकडून बघून इकडे बघितलं म्हणजे सॉन्ग बघत होते आणि इकडे बघितलं तर त्याचं एकदमच ते माझ्यासमोर आलं असं. मग मी अशी खूप सरप्राईज अरे आणि त्यांनी असं ते उघडलेलं असं अंगठी चमकत होती बापरे. आणि ती अंगठी कुठे आणि आहे? सोन्याची कुठे आहे ती? आहे ना ठेवली कधी होती. मला तर दिसलीच नाही तेव्हापासून कधी. अरे माझे बोट छोटे झालेत ना काय म्हणून. माहिती छोटे. आई पधारी ए असं नाही बघायचं. चल आता माझा चान्स जिंकायला रेडी. मी तर तुझ्या पुढे दिसतच नाही. इकडे थांबायचं ना जरा. अगं बारकी इकडे इकडे जागा करतो तुला. आता थांबा. आता काय अरे तुझे डोळे बंद कर. का डोळे हा डोळे बंद करा. खाली खाली बघायचं असं मी नाही चेटिंग करत. करतोस. टायमर लावायचा काय वेळेस? नको लावायला. नको, माझाच नको. नव्हता लावला. टाइम किती झाला तिथं? 40 मिनिटं आपलं 40 सेकंड. बरं ठीक आहे चल. तर गोष्ट आहे ही मी उघडू का डोळे? नाही तर ही गोष्ट आहे. ओके चल आता उघड. तर ती अशी गोष्ट आहे की तू ज्याच्यासारखा दिसतो. मी ज्यासारखा दिसतो वाघासारखा? वाघ आहे आपल्या घरात. नाही. पण तू ज्यासारखी दिसते ते ओळखू शकतो. नाही. ओळखलं. मी तुझ्यासारखं सांगितलं तुझ्यासारखं सांगितलं ते अशाचे करते माकड बरोबर ओळखलं. मी पण त्यासारखाच दिसतो. एक कोणासारखं दिसतंय बघ हे नक्की. हे बघ सेम हे बघ तुझं असंच आहे नाक पुढं. चला आता मी पहिलीच गोष्ट इतक्या झटकन पटकन कारण की आहेस तू त्याच्यासारखा. ओळखली नाही. हिंटच आपण तशी दिली. ही गोष्ट आहे. उघडू? उघड. तर ती गोष्ट अशी आहे की तुझीच आहे ती गोष्ट. माझीच आहे ते Black पुढे काय colorची. त्याच्या ब्लॅक कलरची. ब्लॅक कलरचं माझ्याकडे तर टी शर्ट भरपूर आहेत शर्ट्स भरपूर तू आहेत. ते घातलं नाही तर घराच्या बाहेरच जात नाही. ब्लॅक कलरचं घड्याळ तर नाही माझं. ब्लॅक कलरचं असं थोडी की घराच्या शूज नाही. तू जर ते घातलं नाही तर तू म्हणतोस माझे डोळे बेडकासारखे दिसतात. कुठले बेडकासारखे नाही माझे डोळे हा म्हणजे थोडेसे बारीक आहे पण तरी पण बेडकासारखे नाही दिसत. आणि हा मी ती गोष्ट ओळखली आहे चांगल्या प्रकारे. मी एकच हिंट तुला अशी दिली की तू ओळखणार असतील. तर तो आहे ते माझे सनग्लासेस आहेत. सो हे खरं आहे मला सनग्लासेस लागतात कारण की माझे डोळे छोटे असल्यामुळं ते प्रॉब्लेम होतो. बेडकासारखे दिसतात. ठीक आहे चल ओके नेक्स्ट. चल आता नेक्स्ट गोष्ट तुम्हाला माहिती तू ओळखू नाही शकणार आहे. एवढा सोपे तिसरी एकच राहिली का आता? ठीक आहे. उघडू का? हो वा ती आहे गाडीची गोष्ट. गाडीची गोष्ट. कुठल्या ब्लॅक गाडी? कलरची. ब्लॅक कलरच्या गाडीची गोष्ट. नाही ब्लॅक कलरची गोष्ट आहे हा. पण गाडीची आहे. ब्लॅक कलरची गोष्ट आहे पण गाडीची आहे. हम्म. गाडीचं कवर तर टाकत नाही आपण. गाडीची गोष्ट ब्लॅक कलरची काय असू शकते? ती घरात आहे. हो. गाडीची गोष्ट एकच घरात असते त्याची चावी. नाही मग नाही दुसरं आहे. हा. चावीच असते. अरे गाडीचं पडकं पण ब्लॅक कलरचं नाही का माझं? माझी कुठली चड्डी पडकं म्हणून वापरतोय का नाही? तुला काय नाही. चाहेला मेरे को तो तूने बहुत दिमाग चलाने को बोला है वो भी शनिवार के दिन. तू कधी तर चालवत नाही ना म्हणून मी रोजच आता चालवायला जोर लागतं द्यायला मंडे लावलाय टू मी याला. फ्रायडे. आईला तर मला हारायचं नाहीये. तो हरणार आहे. हिने खरंच तो हरणार आहे. कमीच क्ल्यू दिलीत का नाही मला आता एवढी चावी गाडीचं काय कसं? बोलला? हे बघ. ते गाडीचं पडकं असं. गाडी?
तर आपण असा टाइम वेस्ट करण्यापेक्षा हा हरलाय असं घोषित करू आणि आपण पुढे जाऊया. काहीतरी फालतूची गोष्ट असणार आहे, बाकी काय नाही. तर हारलो मान्य नाही करणं मी. आहे. मान्य करणं, हारलाय मान्य ते करायचं. असं ते नाही, मला नाही, आधी उगाच हार म्हणायला नाही, लावते. मी हारलो नसलो तरी हार नाही, म्हणायला लावते. कॅमेऱ्यामध्ये आधी मान्य कर. बरं ठीक आहे, मी जिंकता जिंकता हारलोय आज. येस, पण पहिलाच जिंकणारच चॅलेंज होतो शुभम कारण हरला आहे. ऐक ना, दोन दोन गोष्टी. कारण की माझे डोळे चांगले आहेत, मी हे बघितलं म्हणून मी ते सुचवलं ना, मी हे आणलं ना. असलं फालतूचं कोण घेऊन येतं? माझे प्रोडक्ट तरी चांगले होते हे. पण ठीक आहे ना, चॅलेंज होता. आपल्या घरामध्ये आपलं किती लक्ष असतं हे कळायला पाहिजे. आणि ही गोष्ट आम्ही हॉलमध्येच ठेवलेली गाडीची काढून, कारण की ती तुटली आहे आणि ते तुला माहित नाही. हे कधीपासून तुटलंय? पार त्याला 2 वर्ष झाले तुटलेले ठीक आहेत. आहे, 2 वर्ष नाही, 6 महिने झाले ठेवलं. ठीक आहे, तो आता काही भांडणं काढेल आणि म्हणेल की मी जिंकलो. पण ठीक आहे, मी जिंकली कारण की मला चांगले डोळे आहेत आणि मी जास्त विचार करू शकते. काही कोणाला बोलायची गरज नाही. सगळ्यांना समजलं असेल की तू कसे जिंकायला आणि कसं प्रकारे बघू शकते. मी खरं तर जिंकलोय. हे असले फालतूगिरी करते काहीतरी. मान्य कर. माझं हृदय माझ्याकडेच ठेवतो, नको तुला नाही देणार. तर मला तुम्हाला आज काहीतरी दाखवायची इच्छा होतीये. ही पोरगी बघा, मी थोड्या वेळ गेलो होतो म्हणजे फ्रेश वगैरे व्हायला. हिचं सामान सगळं इथंच आहे आणि मी हिला मगाचपासून आवाज देतोय, पण ही काय ओ देईना. आता ही अशी हिची सवय आहे की कुठेतरी लपून बसायचं. आता तिला शोधत बसायचं आम्हाला. तर हे कुठे गेलीस ग? बाहेर निघ पिऊ. हे असं आहे, एकतर उशीर होतोय, त्यात या पोरीला लपाछपी सुचती. कुठे गेली? आईला इथं पण नाहीये. हे गेली कुठं? जाऊ दे मग, मी माझं जातो. ही या दोन्ही रूम्स मध्ये पण नाहीयेत. अरे यार, दारुगडे दिसते. हे बघ सापडली. हे लपती, तुला लपायची हौस आहे अजून. अरे यार, काय यार, तू लगेच नाही शोधलास पण मला. Yes, तुम्ही लगेच चांगल्या नाही. जागी लपली, चांगल्या जागी लपली यार. आज एक चांगल्या जागी लपली. दुसरी जागा तरी शोधली, नाही तर नेहमी त्या बेडच्या इथे, त्या कोपऱ्यात, इकडच्या कोपऱ्यात. तर अरे एवढं मग तरी आता दरवेळेस जागा बदलणारच ना. आता मी एकदम छान आता जागा तुला सांगू, जागा संपलेत आता तुला जर लपायचं असेल ना तर बाहेरच जावं लागेल. तर आमचं हे नेहमीच असतं. आम्ही असं म्हणजे मला तर खूप आवडतं लपाछपी खेळायला. हा कुठे बाहेर गेला किंवा लहान ऑफिसवर बाळ नाही यायचा ना, तेव्हा पण मी लपून बसायचे. खूप मजा यायची. आणि त्याच्या तर कुठे? रात्री मी बेडच्या इकडे लपून बसलेले, हा शोधत होता इकडे तिकडे. अरे रात्र झाली, ही पोरगी गेली कुठं? सगळे रूम बंद आहेत, सगळे आपापल्या ठिकाणी झोपलेत आणि ही गेली कुठं? त्याला नंतर सापडले मी. मला आवडतं आणि अशी गंमत जम्मत असावी, म्हणजे रिलेशन हेल्दी राहत असावी म्हणजे नवऱ्याला पार धावपळ करायलाच लावायची. इकडं तिकडं पळच तू नुसतं. मजा येते. बरोबर, चला आपल्याला जायचं, निघायचं. आता आवर तू पटकन, आता अजून वेळ झालं, आहे. झालं. झालं ओके. तर आम्ही आलोय फायनली जिकडे येणार होतो तिकडे पाणीपुरी खायला. पाणीपुरी डेट आहे आज आमची. तू सांगितलं होतं? हो, अरे हा, मगाशी बोललेलो. कशी काय गजनी है. इसके ऊपर ध्यान मत दो, आप ध्यान दो पाणीपुरी के ऊपर. पाणीपुरी आलेली आणि आम्ही तर रील शूट पण चालू केलं होतं. थोडीशी गर्दी होती म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो. म्हणलं मग थोड्या वेळाने ब्लॉग वगैरे घ्यावं, पहिलं रील शूट करणं महत्वाचं होतं. आणि आम्हाला कंट्रोल नाही झालं, सो आम्ही अर्ध्या पाणीपुरी खाऊन टाकले. अर्ध्या नाही, अर्ध्यावरून जास्त संपत आल्यात ऍक्च्युली. हे सगळं संपवलंय, अजून मागवणार आहे. पण अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे इथे खूप युनिक आहे. इथे पाणीपुरी अशी बनवून तिथे जाऊन नाही का, भैया दे दो लाइन में रुके हम, ये बना के दे दो या इधर ही खाएंगे, ऐसा नाही आहे. ऐसा सिस्टम नाही इधर. आता इथे तुम्ही स्वतःची पाणीपुरी स्वतः कस्टमाइज करू शकता. त्यांनी सगळं इकडे तुम्हाला दिलेलं आहे. त्यांना आणि काहीतरी वेगळा पण आहे, दाखव रे. इकडे त्यांनी असा जार ठेवला आहे, त्या जारला नळ आहे आणि इथून त्यांनी हे तिखं पाणी आहे, हे मिठं आहे आणि याच्यामध्ये आहे ना त्यांनी जॅगेरी यूज केलेली, म्हणजे गुळापासून हे ते बनवलेलं आहे. साखर याच्यामध्ये अजिबात यूज केलेली नाही आहे आणि हे सगळं त्यांनी जे केलेलं आहे ते हेल्दी आहे. आता तुम्ही ही जर पुरी बघितली तर ही आहे मूग आणि रव्याची, म्हणजे मूग डाळीची आणि रव्याची आहे आणि ही फक्त रव्याची. बघून खाऊन टाकतोय हे सगळं. म्हणजे हे सगळं त्यांनी एवढं हेल्दी बनवलंय आणि खूप भारी टेस्ट आहे. हे कोणता फ्लेवर आहे? अच्छा, या अजमी. आणि अजून भरपूर फ्लेवर्स आहेत, जसं की ते मेनू कार्डवर आहेत काय, पायनॅपल, निंबू, अशा फ्लेवर्स पण मिळतील यामध्ये. आता ही ट्राय करून बघूया, खूपच भारी आहे पण guys. वर्थ आहे. मला द्यायची का पहिली? काय
थोड़ा तीखा है। ठीक है, अच्छा झटका है थोड़ा। ठीक है तो मेरे को नहीं जमेगा फिर। ज्यादा तीखा है क्या? नहीं एवढं नाही। टेस्ट खरंच मस्त आहे. म्हणजे आपण युजली जात असतो आपल्या नामांकित ठिकाणी जसं की गणेश बेळ वगैरे, पण हे पण ट्राय करायला काही हरकत नाही कारण की काहीतरी म्हणजे युनिक पण आहे. खरंच हो, हम्म. म्हणजे आपल्याला ठेल्यावरची पाणीपुरी खूप आवडते, हम्म. पण हीच खरंच कॅफे मधली पण खूप भारी, म्हणजे ठेल्याला पण तोड आहे अशी आहे. निवांत बसून खाऊ शकतात आणि म्हणजे फ्रेंड्स बरोबर वगैरे बसायला पण जागा भरपूर येते आणि कॅफे पण एकंदरीत मस्त केलेलं आहे सगळं. पाणीपुरी खाल्ल्यानंतर अजून काहीतरी फेवरेट मिळालं आहे माझं मला, सो हे तुला नाही शेअर करणार आहे मी, हे आधीच हे सांगतो. नाही. नाही मला आवडतं. माझं आहे. तर हे आहे चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम. टेस्टी आणि मी थोडंसं टेस्ट केलं, खरंच टेस्टी आहे. असं कोण लगेच टेस्ट करतात मला हे माहिती. तर ही पुरी, त्याच्यात रगडा आणि ही आईस्क्रीम. हे असं काहीतरी घाणेरडा हाच खाऊ शकतो. घाणेरडं नाही, मस्त लागतं, काहीतरी युनिक आहे. ए, चिंचेचं पाणी, हे पाणी. काय पण नको करूस यार. याची लाच घालवतोस तू, काही करतोस. अरे इथली सिग्नेचर डिश झाली खरंच. ठीक आहे, मग आता असंच खातो. तू ते संपवलं, मी काय खाणार? नाखुसती. तर हे आहे गोटी सोडा. पण याच्यावर गोली लिहिलंय, गोली गोली हो, पण ते तिकडे लिहिलेलं की गोटी सोडा. गोली भी बोलते हैं गोली क्या? बोलते हैं। अच्छा. जैसे कि ये पानीपुरी, हाँ हाँ उसका हाँ हाँ अलग अलग बोलता है उधर. हाँ तर हे याचं बोली आणि गोटी असं दोन्ही नाव आहे, आणि हे आम्ही मागवले कारण की आम्हाला ट्राय करायचं होतं हे. मला वाटतं हे लहानपणी काहीतरी मिळायचं आधी. मला आठवत नाही मी ट्राय केली की नाही, पण असं गोटी वगैरे असायची त्याच्यात, म्हणून त्याला गोटी सोडा म्हणतात. सो आम्ही ट्राय करून बघतो हे आणि सांगतो कसं काय आहे. आमच्यासाठी पण नवीनच ट्राय करायची वेळ आली. पुदिना शॉट, गोटी सोडा. कसं आहे स्टिकर त्याच्यात गोटी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात गोटी असते. ओके, तर आता काय हे डायरेक्ट गोटी टाकायची. अरे, खतरनाक. भारी. तर हे असं आहे. तर आम्ही आता निघतोय म्हणजे आमचं सगळं झालंय आता इथलं, आणि आम्ही आलो होतो इरा पाणीपुरी. आता तुम्हाला दिसतंय की नाही कळत नाहीये, पण ठीक आहे, मी सांगते की इरा पाणीपुरी हाऊस असं होतं. आणि ही जी प्लेस आहे ती आहे उंडरीमध्ये. माहिती आहे आम्हाला, आम्ही खूप लांब लांब आलो होतो, पण काय करायचं, म्हणजे आमच्या घरापासून लांब आहे. हा, उंडरीमध्ये लोक जे उंडरीमध्ये राहतात ऑलरेडी त्यांना खरंच मस्त आहे. रेकमेंडेड प्लेस आहे. येस, उंदरी, हडपसर, परत कात्रज या लोकांसाठी तर खरंच खूप रेकमेंडेड प्लेस आहे ही. हा, आणि आम्हाला काय शूटसाठी यावंच लागतं इकडे तिकडे, त्याच्यामुळे आमचं खूप एक्सप्लोअर होतात ॲक्च्युली ठिकाणं. नाही शूटसाठी नाही, जेन्युअनली खरंच चांगलं आहे. आम्हाला टेस्ट आवडली आणि आम्ही अजून खात गेलो कळलं पण नाही किती खर्रा पाणी. खुर्रा रिव्ह्यू देतोय तुम्हाला की खरंच आम्ही हा. खूप, म्हणजे असं वाटतं खातच बसावं, असं वाटतं खातच बसावं. त्या पुऱ्यांना पण टेस्ट आहे हा, बेसिकली, सो basically. त्यामुळं अजून चांगलं वाटतं ते. आणि त्यांनी ते पाणी जे आहे ना ते एकदम म्हणजे कोणतं मिनरल वॉटर नाही, हा मिनरल वॉटरच आहे ते. हा मिनरल वॉटर वापरलंय आणि त्यांनी ते तयार केलेलं आहे, म्हणजे स्वतःनी ते 6 महिने काहीतरी taste पाणी नाही करत तयार होते. केलं. नाही. अच्छा, हा पुरीचं. हा, मग मला कशाचं? वाटलं मिनरल वॉटर तयार केलं. जाऊ दे, ह्याच्याकडे लक्ष नका देऊ. तर त्यांनी ते टेस्ट करत त्यांनी 6 महिने लावले, आणि त्यांना जेव्हा ती टेस्ट आवडली पटली तेव्हा त्यांनी त्याचं ओपनिंग केलं, हा, असं खरंय. त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ही Study गोष्ट केलं खरी आहे. सो मस्तच होतं एकदम. साखर वगैरे यूज न करता त्यांनी केलेलं आहे, तर आवडलं आम्हाला. तर चलो, अशा प्रकारे आमची पाणीपुरी डेट पण खूप छान झाली. सो आणि आता आम्ही निघतोय आमच्या घरी. आता बघू अजून काय जमलंच तर थोडं अजून काहीतरी खाऊ रस्त्यात. और क्या खाना है मेरे को, तो बस भूख नहीं है बाबा, और मैंने तो मेरे को बहुत खाया अभी. आइसक्रीम खानी है, घसा खराब है पर फिर भी खानी है. नाही खानी आहे. 4 दिवस बरं, ठीक झाला आहे. आजारी होता हा पोरगा, काय आईस्क्रीम बेस्क्रीम नाही खायची. तर फायनली घरी पोचलेलो आहे. एकदम थंडी आहे बाहेर पुण्यात. आई शपथ, परत थंडी वाढली, मध्ये कमी झाली होती. तर फायनली पोचल्यावर बरं वाटतं, असं वाटतं आता ब्लँकेट घेऊनच झोपावं.
तर आम्ही काहीतरी गरम गरम गोष्ट आणली हा येताना मस्तपैकी वॉफल आणले तिथं वॉफलचं आम्हाला Waffle एकदम गरम गरम आहे आणि हे वॉफल्स आम्हाला खूप आवडतात ट्रिपल चॉकलेट आणि किटकॅट. म्हणजे बेल्जियम वॉफल पेक्षा आम्हाला हे वॉफल्स जास्त हा, खरंय. आवडतात. का माहितीये का? काय कारण की हे खूप चॉकलेट ओव्हरलोडेड असतात आणि म्हणजे टेस्ट पण खूप छान आहे. वाव, दिसायलाच कसले भारी वाटतात मला तर आता. Oh. कारण की पण फक्त हे व्हाईट चॉकलेट का घेतलंस तू? व्हाईट चॉकलेट नाही, हे ट्रिपल चॉकलेट आहे. जेव्हा तू म्हणले ट्रिपल असं चॉकलेट, आहे का? मला ट्रिपल मध्ये वाटलं व्हाईट triple चॉकलेट, म्हणजे डार्क चॉकलेट आणि नॉर्मल 1, चॉकलेट. 2, 3 वेळा चॉकलेटच असं मला वाटलेलं. मग त्यांना सांगितलं असतं ना चॉकलेट ओव्हरलोडेड. अरे शिट, काय ते सांगायला पाहिजे होतं. बर चलो, तर दिवसाची शेवट ही गोड व्हावी, तर आम्ही अशीच गोड शेवट करतोय आणि आमचा आजचा दिवस खूपच भारी गेला. अरे हो हो हो, खायचंय. तर आपला दिवस आज खूप भारी गेला. खरंय, मजा आली, मस्ती आली. मजा आली तुम्हाला खरंच. पण खरंच मजा आली का, मस्ती आली का, ते आम्हाला कळवा. आणि आम्ही आता वॉफल खातो दोघं मिळून. तोपर्यंत गुड नाईट. चॅलेंज आवडला असेल तर ते पण कमेंट करून सांगा. आपण अजून असं काय काय चॅलेंजेस आणि खूप प्रँक्स पण करू. चलो. गुड नाईट, टाटा.